हवा मस्त सुटली आहे, भारी वाटते आज. आणि आज आहे संडे. तर म्हणजे काय विषय आहे तुम्हाला सांगतो. मी जॉबला जातो ना तिकडे माझ्यावर पॉलिटिक्स झालं. मी 3.5 वर्ष झाली मला एकाच जॉबवर. दररोजचा कंटाळ आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्या गोष्टी सगळ्या माहितीच असेल तर तुम्ही पण सांगा. माझ्यावर सगळेच जॉब करतात, म्हणजे 10% लोक जॉब करतात. तर बोललो कंटाळलेलो फार, बोललो सुट्टी घेतो आता. जॉबला सुट्टी टाकली आणि 14 तारखेला जायचं आहे गावी. जरा म्हणजे डोकं शांत होईल म्हणजे त्याच्यापासून. आता परी आणि सोनाली येईल आणि आता जाऊया आपण लगेच DMartला. 16 दिवस सुट्टी टाकली. बोललो शेती करूया आणि शेती करू म्हणजे सगळ्यांनाच मदत करूया जेवढी होईल तेवढी, शक्य आहे जेवढी. सोनाली पण जरा कन्व्हिन्स केलं. ती पण आत्ताच जाऊन आली. ती बोलत चल जरा माझ्याबरोबर. ती पण बोलली आत्ताच कुठे लगेच, बोलू आत्ताच जाऊन आली. मी बोललो नको चल जाऊया, कंटाळा येतो मी फार. माझं पण जरा मस्त शांत होईल आणि तिला पण साडी घेऊया वगैरे, शॉपिंग करूया, खरेदी करूया थोडीफार. सामान्य माणसं जीवन खूप कठीण असतं आणि त्याचबरोबर जॉब करणं जाणं खूप सोपं असतं. तिकडे जे वातावरण असतं ते सांगता येणार नाही मला. मी पण वैतागलो आहे. नंतर तुम्हाला सगळं म्हणजे जे आहे ना माझ्यावर जे काय चाललेलं आहे ते सगळं सांगतो तुम्हाला. काय 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 दररोजचं काय असतं ते सांगतो. चल आता जाऊया. पहिले कपरी आली इकडे. चल. आणि जरा मासे, खेकडे, नदीत उड्या मारूया पाण्यात. सगळं तिकडे गेल्यावर दाखवेन तुम्हाला मी. आता सध्या शॉपिंग करूया. चला. आणि खाय प्यायला म्हणजे गावी लागणारे खायला वगैरे ते सगळं घेऊया आता पटापट. परी तू येते ना मी सांगितलं तिकडे? हां हा बा गावी येते ना? जाऊया ना? चला. नाचणार कशी तू दाखव. तर आता आलो आहे DMartला आणि गावी खाण्यासाठी आहे ना काय काय ते घेऊया. तुम्हाला उभी आहे लाईनीत बॅग ठेवण्यासाठी. चला जाऊया आपण आतमध्ये. पार्सल 45 रुपये, वाडा सोला 68, गहू 30. इकडनं एक ट्रॉली घेऊया. एक ट्रॉली घेतली. काय ग परी ट्रॉलीत बसली असते आता ना? चला. नारळ स्वस्त आलाय ना जरा, 28 वाटतोय. काय ग 40 काहीतरी होता ना, 32-40च्या आसपास. ओके 28 झाला नारळ. बाहेर गेला आहे 45 रुपीज आणि DMartला आहे काहीतरी 31 रुपये. जेमिनी तेल होतं काहीतरी 150 रुपये आणि आता वाढून 169 झाला. वा. तर मंडळी आज DMartला गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे. आणि आता आपण जाऊया वरती बघूया काय काय येते तुम्हाला. तर आता आलो आहे पहिल्या माळ्यावर आणि कपडे वगैरे जीन्स टी-शर्ट सगळे सामान. कॅब कोणाला पावसाळ्यात कॅब कोणाला तुला मग? ओके. तर लहान पोरांची बॅग आहे त्या आणि या बॅगची प्राईस आहे 399. बापरे महाग आहे. थोडा स्टँडर्ड. हां आलो. 599, 549, 69 पासून स्टार्टिंग आहे.
टिफिन बॉक्स फक्त 89 रुपये. लहान पोरांचा कंपॉस 15 आणि 25 रुपये. आणि त्याचं 49. वया पण आल्या 275. MRP आहे 375. डझन 275 म्हटले. तू कधी शाळेत असताना कवर घालायची घालायची मग हे घे तुझ्यासाठी घे. 20% डिस्काउंट. काय घेणार ना तिला, परीला घेणार नाही तर कोणाला घेणार. पेन 20% ऑफ आहे. पेन्सिल स्कूल ॲक्सेसरीज ऑन MRP. आपलं सगळे भेटायला लागलं आजकाल. पेन्सिल अप्सरा ही कोणती आहे. नटराजचं वेगळी पॅकिंग झाली पेन्सिलची. आणि नवीन नवीन आले युनिक टाईप. एक नवीन कंपनी दिसते. और नीचे ओके. तर हे बॅग आहेत क्रॉस बॉडी. हे बघ एक मस्त आहे ना. हा 450 MRP 390 भेटेल. क्रॉस बॉडी बॅग. पूर्ण बॉक्स 129. किती पीस होते त्यामध्ये. 25 पेन आहेत. तर मला गावी जाण्यासाठी बॅग बघतोय मी. ही नाही ही आहे ह्या मोठ्या साईजमध्ये अशा. सोनाली ही तू हां बरोबर. मला अशी बॅग पाहिजे पण तिची MRP बघून मी घाबरलो. सोनाली पर्स मस्त आहे ना. हां नाही आवडली. ओके ही नको. ₹1220 MRP आहे आणि प्राईस आहे 1099. हा बोल ना घे ना. ही आणि या लहान पोरांच्या बॅग आहेत शाळेत जाण्यासाठी. 249 रुपये. तर हे लहान पोरांचे रेनकोट. क्वालिटी एवढी खास नाही आणि प्राईस आहे 139 रुपये फक्त. क्वालिटी चांगली आहे. तर मी अशामध्ये बॅग बघतोय आणि ही मस्त जरा वाटते बॅग. हिची MRP किती आहे. 1750 रुपये. आणि जरा क्वालिटी याच्यामध्ये. तर सोनाली माझ्यासाठी ही बॅग घेते. आणि हिची किती प्राईस आहे. 700 काय 700. आणि हिला काय वॉटरप्रूफ आहे कधी. पाऊस आला तर भिजणार ना. अरे ते दाखव ना काय कवर पावसाचं. तर छत्री बघूया आता पावसाळी. त्याची काय प्राईस आहे नक्की आणि कशी आहेत क्वालिटी. एवढी काय खास नाही क्वालिटी. ठीक आहे. प्राईस पण थोडी जास्तच आहे 499.
तर ही दुसरी छत्री आहे आणि या आतमधल्या तारा थोड्याशा डाऊटफुल मला वाटत आहेत. ही जरा चांगली, हिची पण प्राईस तेवढीच आहे 499. पण छत्र्या काय एवढ्या खास नाहीत, मला नाही आवडल्या. डल आहे, हवा आली तर ते उलट्या होणार. पावसाळी सँडल 315 रुपये लहान मुलांची. किती वेळ झाला तरी बॅग काय सोडतच नाही, बॅगेच्या पाठी लागली. अरे बाबा काहीतरी दुसरं पण घ्यायचं आहे. तर ही सफारीची बॅग आहे. आणि ती कोणती आहे? जरा चांगली वाटते ना ही. हां, तुला आवडली? बाबा एवढा काय म्हणते? किती कप्पे आहेत? 1 2 3 4. हां 1. ओके. 2. दुसरा. एकटी गाडी गेलात ना. हां म्हणजे कुठे पण नेऊ शकतो असं म्हणते. ओके. 4था आणि हा 5वा ना शेवटचा. आणि जर पाऊस आला तर बॅग भिजणार ना. नाही, बॅग कवर फ्री दिला. फ्री दिलं आहे. ओके. वा, म्हणजे सगळे व्यवस्था केली त्यांनी. लावून पण दाखव जरा आता. म्हणजे सगळी व्यवस्था आहे. काय प्राइस आहे बॅगची? प्राइस नाही सांगत ही. काय ग प्राइस काय? माहिती नाही. मग घेऊ नको माहिती नाही तर. हा का, छान छान का. काय प्राइस आहे सांगशील? 1000 रुपये. अरे बापरे, छान. ठीक आहे. परीसाठी टिफिन बघितलाय मी, चांगलं आहे. छान आहे ना. हो छान. घेऊ घे घे आता तुझ्याकडे ठेव. बरी बाबू कोणाचा? बाबूचं नाव काय बरी? बाबूचं नाव काय? तुला नेलं नव्हतं ना आम्ही डीमार्टला? तू काय करत होतीस तेव्हा? म्हणजे काय बोलती? ओके, झोपलेली. हे बाबूचं नाव काय? बाबू आहे तो. बाबू बॅग आणली. मोरे आजीचा नातू आहे. बॅग आणली तू बघितली? मोरे आजीचा नातू आहे. नातू. हो. कोण आहे? कोणाचं बाबू आहे? माझ्या आहे. परिदिदी काय म्हणते? तू परिदिदी काय म्हणते? काय म्हणते? बाबू आहे ना, लहान आहे. तू तर काय, काल झोपलेली आणि हिला आम्ही डीमार्टमध्ये नेलं नव्हतं. मस्त लोकमान्य नगरला झोपलेली. तर आम्ही जरा शॉपिंग केलेली आणि गावी जायची. 14 तारखेला आम्हाला गावी जायचं ना. बा जा मग जा. तर मंडळी असा होता ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय.